महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांवर सक्तीने लादले जाणारे स्मार्ट मीटर हे जनतेच्या हितासाठी नसून एका ठराविक ठेकेदाराला मोठे करण्याचे आणि सर्वसामान्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकण्याचे मोठे षडयंत्र आहे। हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही असा इशारा देत मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी यांना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे महावितरणच्या मनमानी कारभारावर आणि राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका करण्यात आली आहे। निवेदन देताना मनसेचे महेश हातगावकर, धीरज पिदुरकर, गोविंद थेरे, प्रवीण कळसकर, प्रतीक बोरटकर, सुजित मेसराम, गणेश खरवडे, मनोज उरकुडे, सूरज काकडे, धीरज बगवा, सोमेश्वर ढवस, प्रफुल्ल सातपुते, मंगेश ढेंगडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी फाल्गुन गोहकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष। ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती ह्या गेल्या 48 घंट्यामध्ये जर का आपण स्मार्ट मीटर लावलं नसेल तर ते मीटर बदलवून स्मार्ट मीटर लावावं, जुनं मीटर काढून स्मार्ट मीटर लावावं, याच्यासाठी हे सक्ती चालू आहे आणि यांना 48 घंट्याचा ग्राहकांना हा अल्टिमेट दिलेला आहे। आणि हे जे काही करत आहे महावितरण कंपनी, याच्यामध्ये फायदा फक्त त्या एका ठेकेदाराचा आहे आणि हे एक खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही। तर मी आज उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे। याच्या थ्रू आपल्या मुख्य कार्यकारी अभियंता यांनाही निवेदन गेलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत। जर का हे 48 घंट्याचे मॅसेज पाठवून नागरिकांना घाबरवणे थांबवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही। याच्यामध्ये एकीकडे आपण पाहिलं असेल की काही दिवसाआधीच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की स्मार्ट मीटरची सक्ती ही ग्राहकांवर नाही आहे, तरीही हे आज सक्ती करत आहे। म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेशी खोटं बोलून, सपशेल खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहे, याच्यावरून सिद्ध होत आहे। म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज निवेदन दिलेलं आहे। जर का कोणताही महावितरण कंपनीचा अधिकारी किंवा कर्मचारी जर का कोणत्या ग्राहकाला त्रास देईल किंवा त्याचं मीटर बळजबरीने त्याच्या परवानगीशिवाय काढेल, स्मार्ट मीटर लावेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन यांच्या विरोधात छेडेल। याची प्रत आम्ही आज पोलीस स्टेशनलाही देणार आहोत। पोलीस प्रशासनांना सुद्धा सांगितलं आहे की यांच्यावर गुन्हे दाखल करावे। एसडीओ साहेबांनाही सांगितलं आहे की आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन जो नागरिकांवर होणारा अन्याय आहे, हा अन्याय लवकरात लवकर थांबावा आणि महावितरण कंपनीचे जे असे अधिकारी आहेत किंवा कोण कोण याच्यामध्ये संबंधित अधिकारी आहे यांच्यावर गुन्हे दाखल करावे। असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्यापासूनच या महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल। मग याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जिम्मेदार महावितरण प्रशासन तसेच इथली स्थानिक प्रशासन राहील। जय महाराष्ट्र।